आपल्या परिसरातील ताज्या घडामोडी व अपडेट पाहण्यासाठी MJ न्यूजला सबस्क्राइब करा आणि बाजूला असलेले बेल आयकॉनवर प्रेस करा। सदैव ताज्या बातम्यांसह जुळून रहा MJ न्यूज। रात्र काळी होती, गाव झोपेत होतं, पण चोर जागा होता। मोयगावात चड्डी गँग शिकार करायला आली आणि उलट पक्षी गावकऱ्यांनीच त्याची शिकार केली। महिनोमहिनी पोलिसांच्या हातून सुटणाऱ्या चड्डी गँगला अखेर पकडलं, पण पोलिसांनी नाही, गावकऱ्यांनी। जामनेर तालुक्यात नागरिकांनी दाखवलेले धाडस पोलिसांसाठी गंभीर आहे। नमस्कार, आपण बघत आहोत MJ न्यूज। जाणून घेऊ परिसरातील काही विशेष घडामोडी। मी आपल्यासोबत दादाराव वाघ। पोलीस स्टेशनातच गावकऱ्यांनीच केला चड्डी गँगचा पर्दाफाश। जामनेर तालुक्यात पोलिसांना चकवणाऱ्या टोळीचा शेवट नागरिकांच्या धाडसाने संशयित चोर पकडून पोलिसांच्या हवाली। जामनेर तालुक्यातील मोयगाव येथे काल मध्यरात्री घडलेल्या घटनेने पोलिसांच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह उभे केले आहे। घरफोड्यांनी हैदोष माजवलेल्या चड्डी गँगला पोलीस काही महिन्यापासून पकडण्यात अपयशी ठरत असताना गावकऱ्यांनी स्वतःहून कारवाई करून टोळीतील एकाला जेरबंद केले। गेल्या 15 दिवसापासून मोयगाव, पिंपळगाव, भागदरा, पिंपरखेडा, टाकळी अशा गावांमध्ये रात्री घरफोड्या आणि चोरीच्या घटना सुरू होत्या। या टोळीला स्थानिकांनी चड्डी गँग असे नाव दिले होते, कारण काहींच्या निदर्शनास हे चोर हाफ चड्डीवर फिरताना गावात दिसून आले होते। मुले, महिला किंवा वृद्धांच्या घरांना लक्ष्य करणाऱ्या या शातिरांनी भीतीचे वातावरण या पंचक्रोशीत निर्माण केलं होतं। काल रात्री मोयगाव गावातील काही तरुणांनी संशयित व्यक्ती फिरताना पाहिला। विचारणा केली असता त्याने शिकार करायला आलो असे सांगितले, परंतु मध्यरात्री गावात कोणती शिकार करत आहे असा संशय गावकऱ्यांना आला। ही गोष्ट संशयास्पद वाटल्याने ग्रामस्थांनी त्याला ताब्यात घेतले। या दरम्यान त्याचा बाप त्याला गाडी घेऊन घेण्यासाठी आला। पकडण्याच्या झटापटीत ते दोघं पसार झाले, पण पंचक्रोशीतील ग्रामस्थांनी दोघांनाही ओळखले की हे लोंढरी गावचे आहेत। गावकऱ्यांनी पोलिसांवर अवलंबून न राहता लोंढरी गावात आपला मोर्चा वळवला आणि त्यांच्या घरी जाऊन शहानिशा केली असता तोच चोर आढळून आला, कारण त्याच्या अंगावर मारण्याचे वळ होते। कारण भागदरा या गावातून चोर पसार होण्या अगोदर त्याची तेथे मारामारी झाली होती। तेथे लोकांनी त्याला काठ्याने मारले होते। ते वळ त्याच्या अंगावर जसेच्या तसे दिसून आले होते। यावर तात्काळ पहूर पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक कठोरे यांच्या पथकाच्या मदतीने आरोपीला जेरबंद करण्यात आले। आरोपींचे धुळे येथील साथीदार असल्याचे उघड झाले आहे, अशी माहिती स्थानिक नागरिकांनी दिली। या घटनेत 10 ते 12 चोर असल्याचे सांगितले जात आहे। या घटनेमुळे स्पष्ट होते की पोलिसांकडे माहिती असूनही कारवाई झाली नाही। मात्र गावकऱ्यांच्या सतर्कतेमुळे चड्डी गँगचा खेळ संपुष्टात आला। स्थानिक नागरिकांनी पोलिसांच्या निष्क्रिय भूमिकेवर संताप व्यक्त केला असून पुढील तपास सुरू आहे। गावकऱ्यांच्या धाडसी निर्णय आणि तात्काळ कारवाई ही पोलिसांसाठी जागे होण्याची घंटा आहे। गुन्हेगारांना पकडणे हे केवळ नागरिकांचे नव्हे तर पोलिसांचे मोठे कर्तव्य आहे आणि जेव्हा पोलीस शांत बसतात तेव्हा न्याय मात्र नागरिकच करतात। शेरी, लोंढरी, मोयगाव, भागदरा, पिंपरखेड, कोडोली, टाकळी, गोलाईत अशा या गावांमध्ये, परिसरामध्ये, शेतांमध्ये, घरांमध्ये काही चोरीचे प्रमाण वाढलेले आहे। चोऱ्या झालेल्या आहेत, काही घरफोड्या झालेल्या आहेत, काही मंदिराच्या घंटा गेलेल्या आहेत, काही ठिकाणी व्यायामशाळेचं साहित्य गेलं, आमच्या लोंढरीचं व्यायामशाळेचं साहित्य गेलं आहे। अशा किरकोळ चोऱ्या या परिसरात चालू आहे। हा परिसर 2 पोलीस स्टेशनच्या विभागात आहे, काही पहूर भागात आहे आणि काही जामनेर परिसरात, जामनेर पोलीस स्टेशनच्या अंतर्गत येतो। त्याच्यामुळे तिकडनंही आणि इकडनंही दुर्लक्ष या ठिकाणी होतं आहे, म्हणून चोरीचं प्रमाण या ठिकाणी वाढतं आहे। म्हणून गावकऱ्यांनी भागदरा असेल, मोयगाव असेल, ज्या पिंपळगाव असेल, या गावातील लोकांनी आपला समूहाने त्या ठिकाणी जागता पहारा त्या ठिकाणी ठेवला। त्याच्या माध्यमातून काल त्यांच्या निदर्शनात असं आलं की एक संशयित आरोपी आमच्या लोंढरी येथील, काय नाव त्याचं, शेख कलीम काहीतरी असं नाव, सलमान काहीतरी, त्याला रात्री यांनी 3-3:30 वाजता रंगी हात पकडलं की ते काहीतरी झटापटी त्यांच्या झाल्या। काही आपल्या मुलांनाही दुखापत झालेली आहे, त्यालाही काही ठिकाणी मारलं गेलं होतं। मग यांचा सकाळी मला फोन आला। ही सगळी मंडळी 5 वाजता लोंढरीमध्ये आली। आल्यानंतर आम्ही त्याची शहानिशा केली। त्याला स्वतः पाहिल्यानंतर त्याच्या अंगावरच्या खुणावळा पाहून हाच तो आरोपी आहे असं निष्पन्न झाल्यामुळे आमच्या इथल्या पोलीस पाटलांनी पहूरच्या API यांना फोन केला आणि सकाळी 5-5:15च्या सुमारास
फोन केला आणि त्यांना सांगितलं की ते जमाव खूप जमलेला आहे. मी स्वतः बोललो. पोलिसांनी या ठिकाणी API महाशय पौरचे जे आहेत ते इथं नव्हते. त्यांना मी परत वारंवार विनंती केली की गावामध्ये अशांतता निर्माण होऊ शकते, गावामध्ये वातावरण खराब होऊ शकतं, तुम्ही ताबडतोब पोलीस पाठवा. नंतर पोलीस थोड्या अंतराने तिथे आल्यानंतर पोलिसांनी त्या घराला घेराव घालून तो आरोपी ताब्यात घेतला. पौरला आणलं आहे पोलीस स्टेशनमध्ये. त्यांनी प्राथमिक त्याची चौकशी केली. चौकशीमध्ये त्यांनी सांगितलं की माझ्यासोबत एक 4-5 जण आहेत असं हे आता सध्या तरी पोलिसांनी आम्हाला तोंडी स्वरूपात सांगितलेलं आहे. त्याची आपल्या मुलांची पण मेडिकल त्या ठिकाणी झाली, आरोपीची झाली. आता पोलीस त्याचा तपास त्याच्या दिशेने करतायत. माझी फक्त एवढीच परिसराच्या तर्फे विनंती राहील की या आरोपीला शोधलं पाहिजे. आरोपी कोणीही असो त्याला कुठल्याही प्रकारचं अभय देता कामा नये. आरोपीला कुठली जात, कुठलाही धर्म, कुठलाही पक्ष नसतो, म्हणून त्याचं मनोबल वाढू नये म्हणून पोलिसांनी कठोरात कठोर कलम लावून त्याच्यावर कार्यवाही करावी हीच मी या ठिकाणी पोलिसांना विनंती करतो. आमचे सहकारी मुलं लहान पोर ते आणि त्यांच्या मागे गाडी धावली मागातली, तर त्याच्यामध्ये समजा 7 ते 10 मुलं आमचे जखमी झाले. यानं वार केला व आपलं त्याच्याकडे जे हत्यार होतं त्याने काहींना समजा खड्ड्यात लोटून दिलं लात मारून. त्याच्यानंतर मग आम्ही त्याच्या गाडीला थोडं आमच्या काड्या वगैरे त्या मारल्या व आमचा जीव वाचवण्यासाठी. तर मग त्या खुणा वगैरे आम्ही तात्काळ लोंढरीला कमला आपले राजमल काका सरपंच त्यांच्याशी संपर्क साधला. हे बोलले लगेच येऊन जा. मग आम्ही सर्व गावकरी तरुण मुलं त्यांनी हे केलं ते आम्ही लोंढरीला आलो. लोंढरीत आम्ही लगेच तिथं तपास केला. त्या शेंतू आम्हाला तिथं भेटला. जे गाडीचं जे निशाण होतं अंगावर आम्ही त्याचं म्हणजे शर्ट ओढलं होतं बा, तो आम्हाला केलं तर ते शर्ट पण फाटलेलं दिसलं. आणि त्या सर्व पुन्हा गाडी वगैरे त्याचे पूर्ण जे आम्ही तिथं मारलो ते पूर्ण त्या अवस्थेत होतं. आणि तिथं बरं एकूण किती जण होते ते? एकूण पूर्ण त्यांची 8 लोकांची टीम आहे पूर्ण. ते पूर्ण 8 दिवसापासून रोज खेळत आहे या गल्लीत, काही त्या वावरात, ह्या वावरात, तिकडल्या वावरात. आणि आज अक्षरशः 2-3 ते म्हणजे वडील आणि तेच होते दोघीच मुलं. तुम्हाला या चोरांची माहिती मिळाली त्यावेळेस तुम्ही कोणत्या प्रकारचे गस्त लावले? मिळाली नव्हती त्यांची माहिती. तर म्हणजे डेली आमच्या सर्व शिवारामध्ये कशा प्रकारे माहिती पडलं? मोईगावला झालं. मोईगाव नंतर मग पिंपळगाव इकडून त्यानंतर आम्हाला संपर्क झाला सर्व लोकांची की चोरबाई इकडे सर्व एकमेकाशी कॉन्टॅक्ट करत होते सर्वजण. त्या कॉन्टॅक्टमधून आम्ही त्यांना शोधलं आणि हे शाळा याला मुलांनी म्हणजे युवा मुलं 5 आणि सर्व गावकऱ्यांनी हे करून त्यांना पकडण्यात यश आलं आम्हाला. तुम्ही त्यांना पकडून सण पोलीस प्रशासनाला माहिती दिली की नाही? गावात आल्यानंतर दिली लोंढरी. आम्ही लोंढरीला आलो. काकांची संपर्क केला सरपंच तिथं गेलो. त्यानंतर त्यांनी जे सिद्ध केलं किंवा तोच आमच्या पण निदर्शनात आला की हाच आहे. त्यानं पण मान्य केलं आणि त्याच्यावर संशय असल्यामुळे कसं आहे तो कबूल बी झाला की ते शिकारीसाठी आलो होतो म्हणून असं सांगत होता तो. त्यांच्याकडे हत्यार कोण कोण? त्यांच्याकडे होती, एक तलवार होती आणि एक रॉड होता मोठा. आणि त्याच्या शेडवर पडले पण आहे अजून त्याच्या घराची शेताची बाजू कशी व्हायला पाहिजे त्याच्या घरात आणि त्याच्या घराची चौकशी व्हायला पाहिजे, शेताची चौकशी व्हायला. कारण की अनेक काही शस्त्र त्याच्या आणि अक्षरशः लोक म्हणजे एकदम घाबरल्यासारखे झाले. त्याला म्हणजे तो वारंवार 7-8 डेली आला डायरेक्ट बागदेरामध्ये डायरेक्ट या गल्लीना त्या वावरात पयाचा लाईट मारायचा हे करायचं. आणि त्यांची लाईन अशी होती 2 जण इकडे गेले की 2 जण ह्या बाजून घुसायचे, 2 जण त्या बाजून निघले की ह्या 2 जण ह्या बाजून निघायचे. पोलीस प्रशासनाने यावर काय कारवाई केली? झाली कारवाई केली. आता किती जणांना अटक केली? किती आरोपी अटक केली? पोलीस प्रशासनाने आता काय कारवाई केली? तुमची काय अपेक्षा आहे? त्याच्यावर कठोर कारवाई व्हायला पाहिजे, त्याच्यावर मोठा गुन्हा दाखल व्हायला पाहिजेत बा की याच्याकडून ते पुन्हा या मार्गाला जायला नको. आणि विशेष म्हणजे त्याची पूर्ण टोळी जे टीम आहे ते पूर्ण जमा झाली करायला पाहिजे आग्राची. आता तू सांगतो कोणी नाचन खेळायचं 1 जण आहे, कोणी ब्राह्मपूरचे 2 जण आहे म्हणे. यातून तुम्हाला पोलीस प्रशासनाला काय निवेदन द्यायचं तुमच्या गावात सुरक्षितता वाढण्यासाठी? आम्हाला पेट्रोलिंग पाहिजे पोलीस साहेबांकडनं. आम्हाला रात्री पेट्रोलिंगला आले पाहिजेत मध्ये. आणि आमची मुलं घाबरलेले समजा त्यांनी आता पकडून दिलंय. त्यांचं म्हणणं आहे वा कारवाई झाली नंतर त्याला कठोर कारवाई व्हायला पाहिजे. सुटला तर ते दास्तीमध्ये पोरं समजा
आतापर्यंत किती कोणकोणत्या गावामध्ये त्यांनी चोरी केली? पिंपळगाव, आता जे आरोपी आपण पकडून दिलाय ते हेच आरोपी आहेत. हे दरवाजे ठोकून पोरांना मारहाण करून गावाच्या बाहेर जायची तयारी त्यांची आणि चोरी करून ते मारता लोकांना. म्हणजे सगळ्याला तिथे पब्लिकच्या मनामध्ये एक दहशत पहिला टाकली. त्यांच्यावर कठोर कारवाई होण्याचं ज्यावेळी साहेबांना म्हणजे त्या कठोर शिक्षा व्हावी. आता जो आरोपी पकडलाय आपण पकडून दिलाय पोलीस प्रशासनाला, हा कोणत्या गावाचा आहे? लोंढरे. आणि जे बाकीचे जे फरार आरोपी ते त्यांनी सांगितलं एक नाचन खेळायचा रामपूरचे म्हणे आणि एक धुळ्याचं सांगितलं आणि स्वतः एक त्याचा मुलगा आहे तिच्यात अजून सोबत. साहेबांनी लवकर तपास घेऊन ते टोळी पूर्ण जेलबंद करायला पाहिजे.